काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आता आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना ताई माई अक्का अभियान राबवणार आहे। मात्र या अभियानावरून ज्या पद्धतीने टीका टिप्पणी केली जाते ते पाहता राजकारण कोणत्या थराला गेलंय हे तुमच्या लक्षात येईल। नेत्यांकडून मर्यादा सोडून टीका केली जाते। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ताई माई अक्का माझा पक्ष बोललं तर काय होईल? ताई माई अक्का संजय राऊत असं मी म्हणत नाही, असं मला म्हणायचं नाहीये। ही फौज आहे, मग शब्द वापरला नाही। पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करताय। सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो, तू ये मैदानात बघू आम्ही काय करायचंय ते। तुझ्यासारख्या च्युइंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी पिछेहाट झाली आहे। त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर करत आघाडी घेतली आहे। महिला वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून केलाय। या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिवसेनेकडून ताई माई अक्का हे अभियान चालवलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात शिवसेनेकडून महिला मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। मात्र राजकीय अभियानावरून राजकारण सुरू झालंय। खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या पक्षावर बोचरी टीका केली आहे। संजय राऊतांनी शिवसेनेच्या अभियानावर ज्या भाषेत टीका केली आहे त्याच भाषेत सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। ताई माई अक्का माझा पक्ष असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही। तो त्यांचा अपमान। त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे। अशा महाप्रवक्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की ताई माई अक्का, आणि पुढे काहीतरी बोलले ते। मी असं म्हणेन की ताई माई अक्का संजय राऊत अक्का असं मी म्हणत नाही, असं मला म्हणायचं नाहीये। मला काय म्हणायचंय, ताई माई अक्का आमचा नेता एक्का, आणि येत्या विधानसभेत उबाटाचा पराभव आहे पक्का। त्याच्यामुळे आम्ही हे म्हणू, आम्ही पॉझिटिव्ह काम करणारी लोक आहोत, आम्ही लोकांपर्यंत पोहोचणारी लोक आहोत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महिला वोट बँकेवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। राज्यात लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 2.25 कोटी महिलांनी या योजनेकरता अर्ज केलाय। त्यामुळेच आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं ताई माई अक्का हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय। पण आता राऊतांच्या त्या जहरी टीकेनंतर राजकारण पेटलं नाही तरच नवल। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांनी संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली, तर विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेवर सवाल उपस्थित केलाय। कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते। अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केलं जातंय। महिलांना सांगितलं जातंय की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही। अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात करतायत। तशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे। तुम्ही कार्यक्रम करा, तुमचा तो अधिकार आहे। योजना सुरू करा, तोही तुमचा अधिकार आहे। परंतु अशा पद्धतीनं माता भगिनींना जबरदस्तीनं कार्यक्रमाला आणणं हे काही तुमचा अधिकार नाही। जो काही दुनियातला बादशाह आहे त्याला मी सांगेन, तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस। तुझ्यासारख्या तिनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय। सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो, तू ये मैदानात बघू आम्ही काय करायचंय ते। तुझ्यासारख्या च्युइंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला। लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांनी राजकीय रणनीती बदलली आहे। विधानसभा निवडणुकीचं गणित डोळ्यासमोर ठेवून महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केल्याचं काही लपून राहिलेलं नाही। पण गेल्या काही दिवसांपासून या योजनेवरून बरंच राजकारण रंगलंय। व्यवस्थित इलेक्शन लढा, नीट बोला, व्यवस्थित बोला। महाराष्ट्राच्या जनतेला हे अपेक्षित नाही आहे की एकमेकांना आम्ही शिवीगाळ करायची, म्हणायची, हे करायची। मला असं वाटतं हे लोकांना आवडणारा विषय हा नाही आहे। काय काय तुम्ही घाणेरडं बोलताय, कोणाला म्हणतात, काय चाललंय?
आणि म्हणून मला असं वाटतं की आता निवडणुकीमध्ये अजून तुमचा तोल कुठे सुटेल कुठे जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे माझी विनंती आपल्याला की अजूनही आपण थोडंसं जरा बॅलन्स राहा. ताईमाई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का? मी तुम्हाला सांगतो की डोकं खराब झालेलं आहे. बाजूला ठाणा जिल्हा आहे, त्यांनी त्याचं काम करावं. शिवसेनेच्या ताईमाई अक्का या अभियानाची सुरुवात शुक्रवारपासून होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये पहिला महिला मेळावा होऊ घातलाय. मात्र या मेळाव्यापूर्वीच राजकीय वादाचा फड रंगलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.